श्री स्वामी समर्थ सर्वांना. यंदाची संक्रांत कशी आहे ते आपण आता बघणार आहोत. तर पंचांगानुसार यंदाची संक्रांत जी आहे ती नंदा या नावानं ओळखली जाणार आहे. वाहन आहे घोडा आणि उपवाहन तिचे आहे जे सिंह आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. संक्रांतीच्या हातात गदा हे शस्त्र आहे. तिनं कस्तुरीचं लेपन केलेलं असून हातामध्ये जाईचं फूल आहे. ती बसलेल्या स्थितीमध्ये आहे. आता संक्रांतीच्या या रूपाचा अर्थ काय? असं ज्योतिष अभ्यासकांच्या मते सांगण्यात आलेलं आहे की संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे सोने, हरभरा डाळ, हळद, पितळ यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित असल्याने धार्मिक कार्यावर खर्च वाढेल असा त्यांनी अंदाज लावलेला आहे. शस्त्र आणि गती. हातात गदा हे शस्त्र असल्याने गदा हे शिस्त आणि संघर्षाचे प्रतीक मानले जाते आणि शत्रू राष्ट्रांवर वचक निर्माण होईल. तसेच वाहन घोडा असल्याने जगात राजकीय आणि तांत्रिक घडामोडींना प्रचंड वेग येईल आणि बसलेल्या स्थितीत असल्याने व्यापार वर्गासाठी हे वर्ष स्थिरतेचे असेल. सुरुवातीच्या चढउतारांना बाजारपेठेत स्थिरता येईल असा अभ्यासकांच्या मते वर्तवले गेलेले आहे.